विरा कुठं जायचं बाबडू? तर विरा मी आता आहे ना निघालोय मित्रांनो. तर सगळ्यांना नवीन व्हिडिओच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो आम्ही निघालोय आवरून, अशी अजून आवरतीचे आणि विराचं आवरलेलं आहे. विराचे केस तुम्ही बघू शकता, तिच्या मम्मीने दिसू राहिले डायरेक्ट. सेम नाही, फक्त केस. जरी तुमच्यावर दिसायला असेल तर गुण ती माझ्याच नाही बाबू आहे ना विरू. ए विरू, विरू तुला कोण मम्मा आवडतं? सारखी का पप्पा सारखी? तू कोणच्या सारखी? पप्पा सारखी मम्मा सारखी नाही नाही आहे ना मग म्हणत का मम्मी सारखं काय आहे? मम्मी सारखं काय आहे? केस ना, केस मम्मी सारखे ना तुझे. मम्मी कानोले बनवते आणि इकडं निवद बनवले आणि इथं भात बनवलाय. सटूबाईला घेऊन जायला लागतं ना. कारण आता विरा आणि शंभू विराच्या यायचे 7 कानोले 7 निवद. तिकडं भाजी बनवली निवदाला निवड भरायचे आणि आम्हाला सटवायला जायचं. निवदला असंच भाजी बनवते. हा असंच बनवते. आणि कसं आहे बाळ पहिल्यांदा जन्माला आलं ना तर त्याला आहे ना सटवाईला घेऊनच जावं लागतं. ही पाहुणी सटवाई आहे ना, मग तिला दर्शनाला न्यावंच लागतं सटवाईच्या. मग घरात जे लहान बाळ असेल ना त्याच्याबरोबर दुसऱ्या पण बाळाला न्यावं लागतं. हा असं आहे. हे कानुले बनवले. अरे अरे गुळ पगाळला गुळ पगाळला. हे गुळाचे कानुले बनवते असे. आणि आता आम्ही जातो सुटवायला, कारण सवसांच्या टायमाला जावं लागतं. ते भेट होती ना गं, कोणाची तर जायचं नाही, थांबायचं नाही. दर्शन घेतलं तर डायरेक्ट घरी यायचं. कारण लहान परांना पुन्हा वाढव होतात. मला लांब पण झालं आहे ना. हा तुला जाणतोय. कोणीतरी आलं दर्शन घेऊन मी त्यांची पुढे होते, मग मला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या वाटतं. भेट होती. तर आम्ही चाललो आहे सटूबाईला आणि विरा आणि मिस्टरने गाडीत जाऊन बसले केव्हाचे. बराच वेळ झाला कारण विरानं राहत नाही आणि मग तिला असं वाटतंय फिरायला जायचंय म्हणून मग कधी जायचं असं एक्सायटेड असते ती खूप. विरू आपण कुठे चाललो? बाप्पाला लय खुश होतं माझं सोनं. विरा कुठं जायचं तुला? ते ठेव लावून घे, ते नाही उघडत. इकडे बघ ए बाबड, काय इकडे बघ ना. कुठं चालली तू? हे बाय बाय कर ना यांना. ए इकडे यांना बाय बाय कर ना, मोबाईल मध्ये बाय बाय कर. हा पा दे त्यांना, एक पा दे. आणि इकडे त्यांना म्हणा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लय बघा. व्हिडिओ बघा म्हण, व्हिडिओ बघा. काय काय इकडे बघून बोल ना. पाण्याची बाटली नाही घेतली. बघ ना कशी बोलती ती. व्हिडिओ बघा. हुशार झाली आमची विरा. हा व्हिडिओ बघा, मम्माचे पप्पाचे आणि विराचे सगळे व्हिडिओ बघा. तर आता आम्ही आलो इकडे दर्शन घ्यायला आणि बाळा झोपलंय दीदीचा. का जाग आहे? अयो तिथं जाग आहे, लय भारी बघते. मी म्हटलं झोपला असेल तो, तर राग उभं राहील काका. तर आणि बाकीचे हे दर्शन घेऊन राहिले. विरा 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 काय करते ग? नुसती म्हणते उचलून घे काय. हा ना, बबडीला थांब थांब तुझं घाम. हो गाय माहिती. सूर्यास्त झालाय पाहिला. विराला फक्त बाहेर फिरायला असले मजा येते. आम्ही आता इथं किती वेळेस, इथं 2-3 वेळेसचा व्हिडिओ आला असला आतापर्यंत. आपण इथं आले. दिसतोय ना तो सूर्य. सूर्य नाही माहिती तुला कशाला म्हणते? सूर्य माहित नाही का तुला? ते लाल लाल पाय वर, ते बघ ते लाल लाल बघितलं का? आकाशात चंद्रासारखं सूर्य. आपण रात्री कसं चांदू मामा बघतो. तिला सूर्य नाही माहिती, दुसऱ्याला हाणायचं माहित तिला. फक्त इतकं जोरात माझ्या डोक्यात हाणलं तिनं आता मगाशी. काय बोलते? खरंच लय डेंजर आहे. खरंच मारलं तू? एकदा नाही दोनदा हाणलं ते पण. तिच्यासंग बोलायचं सुद्धा नाही मला. का बरं मारलं तू? किती जोरात हाणलं तू माझ्या डोक्यात. का बरं हाणलं आता? लागलं ना तुमच्या हातीला? लय लागलं. कुठं बघू? लागलं बरं, आवाज आला. लय येडे रे पप्पा. हे शिवाय केवढं उड्या हाणतोय. टचकन लागलं, टचकन. बघू विरा, इकडे कर विरा, इकडे बघू. मानक लागलं तो दाढीला.
थोडं लागलं तर लागलं मग त्याचा आवाज आमचा त्याचा आवाज आला चांगलं घे लाव डोक्याला गंध लाव बाप्पा कर हात जोड लावते हा डोक्याला लाव नारळ फोडू का नारळ फोडू का पापडायला आले पण पापड झाले दिदी ते तू नांगर आण नारळ फोडू की. खाली बसवाला आत बाबू हा जायचे दादाकच जायचे जायचं सांग कुठं जायचं तिकडं काय गागा आहे का तिकडं कोणता गागा आहे कोणता यश दादा तिकडे नाही राहत बाई आपण यश अगं आम्ही असं वाटलं यश दादालाच घरी जायचंय का बाप्पा करून तिकडे जायचं आपल्याला थांब किरकिरच नाही करते. तर निघाले आता आवरून सगळे दर्शन वगैरे झाले बाळ तर अशी जवळच आहे विरा बाळ बघ आपल्याला घ्यायचं का ते बाळ हं? आपल्या घरी ठेवायचं का त्या बाळाला दीदी मावशील तू पुण्याला काढून मम्मी सांभाळेन ना त्याला मम्मी सांभाळेन ते बघ ते बघ काय करायचंय काय करायचंय काय खायचंय हा चला जायचं घरी आता तुला काय खायचं केळी खायची का चल मग केळी घेऊ आपण हा चल मित्रांनो आज आहे ना दीदी मला आहे ना जेवण देणार हॉटेलला आणि दीदी तू जर मला हॉटेलला जेवण जर दिलं ना आज तू जर आहे ना आज दाजींला जर दाजी जे म्हणतील ते जर तो खाऊ घातला ना वर्षात दीदी तू जर आहे ना माझा ऐक अरे तू आधी माझं ऐक ना 2 मिनिटं बाळ सांभाळ मला सांभाळावं लागतं महापौर मम्मी कामात असते तिचं काम करते मला एकटी आता हे बाळ सांभाळायचं म्हणजे हे अंगावर पित म्हणलं मम्मी कामात असते दाजी बाहेरच राहते काय काही नाही आता शॉप झालं त्याच्यामुळे शेतीचं हे ते काय नाही असं रोज दाजी पाणी भरायला जायलाच पप्पा आबासाहेब 4 तास जायचे डबा द्यायला यायला मग 4 तासाचं काय एवढं नेमकं काय म्हणणं काय काय म्हणणं काय तुमचं तुझं म्हणणं काय मला 1 तासात दाजी जाऊन यायची पण झालं काय नेमकं काय विषय काय मम्मी पुढे येडायला मग मी बरोबर सांगा काय सांगायची म्हणजे मी काय म्हणतोय मला सांभाळावं लागतं मम्मीने एवढं अरे तुझं तुला सांभाळावं लागतं मग ते कोण सांभाळणार आहे लागायचं ना सांभाळून अरे तसं नाही राहत आपला बोजा आपल्यालाच उचलावा लागतो आपला बोजा आपल्यालाच उचलावा लागतो मग तेच सांगू राहिले ना त्याच्यामुळे मी हलवीन म्हणून मी घरी थांबते मला म्हणते मम्मी म्हणलं मी सांगा म्हणजे तुला मम्मी होती मग मुलीला बी मम्मी आहे का नाही आता तुला दाजी पण होते 2 होते एक बी जाऊ दाजी राहायचे दाजी बी बरं आता अमोल तिकडे येतात तिनं काय करावं मा बायको ना एवढं तेच सांग पुण्याला हा नाही सांभाळून दाखवलं मग बोल 2 नावं ठेवू आपण 2 नाही समजून आपलं चालेल तो पोरग आहे ना अरे त्याला मी असं असं घेऊन येईन. साहेबच त्याला हँडल करून टाका बाहेर घेऊन जाईल. काय विरा हँडल व्हायना चालेल मला शिकवायला आणि मग विरण नाका मोबाईल खाल्ला तेव्हा भांडण करी द्या ती असाच विरा होती नाही तर अशी फटकवली असते मी विराला हा? आमच्या भरोश्यावर टाकले आपण दोघं सांभाळायचं नाही काय तिला असं वाटतं का मापावरला सांभाळणार नाही येडी झाली तू काहीच नाही सांभाळणार मी लिहून देते तू काय लिहिती बॉन्ड पेपर वर हा तू ना पुन्हा उचलली का जीभ लावली टाळ्या हा काही नाही यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही तिच्यावर ठेवा नाही ठेवली. तिच्यावर ठेवा माझ्या तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता काय 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 म्हणून ठेवते तुझ्यावर एवढं मी विराला नादी लावते सांभाळते बेस्ट लागेल पण आता लय भारी झाली गं दिसायला. आहे ना ते काय? अहो कामच नाही करायचं पोरं आपण सांभाळतो तिचे दोन्ही पोरं आपल्या घरात राहत्या हिला काय काय मेकअप करायचा आणि हिंडायचं हा
मेकअप दिसला असता लोकांना मग. दिसतंय लोकांना सगळं. तो पोर मस्त माझ्या घरा आणि कधी बरं का रे आशू तिचं लहान पोरग माझ्या का असले व्हिडिओ नाही काढणार मग परत म्हणतील ना लोक दाजींना घ्या बरं, सांभाळायला मी लागेल. काढते. घ्या ना घ्या काय काढ. मशी 2 तास माझ्याकडे होती. आता 2 तास 5 मिनिटं घ्या त्यांना रडायला लागलं की ती घेतच नाही शंभूला. कोण घेत नाही शंभू? तू खलय सांग बोलो. शंभू तुला कोण घेत नाही सांग बोलो. ए विरा हॉटेलला जेवायला जायचं का? हे खरं चल. हॉटेलला जायचं का जेवायला? चला ना मग. हा हॉटेलला मंचुरियन खाएंगे, सोयाबीन चिल्ली खाएंगे. हिराची हौस. जुळी पण घ्या बरं. चाट मागता. जुळी पण घ्या. मंचुरियन सोयाबीन चिल्ली. इकडं करा कॅमेरा. काय आम्ही आता हॉटेलला जाणार आहे. माई सांभाळणार आहे बाळाला. विषय असा नाही झालेला पण आहे ना निम्म सांभाळा. थोड्या वेळ हिला सांभाळायला, थोड्या वेळ तिला सांभाळायला. चालेल का मग? चालेल ना. म्हणजे तुझंच बाळ नाही, माई पोरगी पण आली त्याच्यात. तुमची पोरगी तुम्हाला दोघांनाच हँडल होत नाही. माझ्या विराला तू सांभाळ. कधी कशी हसू राहिली. मागच्या वेळेस हॉटेलला गेलो होतो ते विरावरून विरा एकाकडे तिघा जण सांभाळायला तुमच्या पोरीला. एकदा हॉटेलला नव्हतं गेलो एकदा नव्हतं गेलो की एकदा. प्रेग्नन्सीच्या टायमाला आता मागच्या वेळेस आलतो तेव्हा. तर ना विराला मी मग अशी भात गरम केला आणि ती खातच नव्हती. मग मी तिचा भात खाऊन घेतला आणि आता मला म्हणजे मी काही खाल्लं का तिचं मग ते संपलं का मग हटकून मागती. तिच्यासाठी आता मस्त फिंगर चिप्स बनवून राहिले मिस्टर. मीच बनवत होते पण मिस्टर म्हटले मी छान बनवतो. मीच बनवत होते म्हणलं पण तुम्ही म्हणे मी ते छान बनवतो. तिला काही खाऊच नाही वाटत. ती काही खातच नाही असं झालं. नुसती चिडचिड करते आणि ना हा झालाच श्वास मध्ये मग नुसतं श्वास खाईन. श्वास मध्ये देऊन उपयोग नाही. तिचं असं आहे तिच्या पुढे लोणचं श्वास असला तर मग नुसतं ते खाणार. त्याच्यात तर ती दुसरं नाही. मस्त कट केलं. विरा तू बाळासोबत कसं बोलती? बाळालाच म्हण काय करतो बाळा? बोल बोल बोल. अरे शू, बाळासोबत आज बोल. आपलं काय हातच नाही झालं. बाळासोबत बोल ना विरा. मला काय करतो लय छान म्हणते विरा. काल कसं विरा कसं करतो बाळ असं म्हणते. विराला आजारी त्याच्यामुळे विराला जास्त हेच नाही होते. लय आजारी पडली बोल. दही पापड